सर मला कॅप 2मध्ये मिळालेलं कॉलेज आवडत नाही आहे. कॅप 2मध्ये मिळालेली ब्रँच माझ्या आवडीची नाही आहे. सर काय करू, कॅप 3ला जाऊ की नको जाऊ? मित्रांनो, या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. आजचा व्हिडिओ आहे आपला कॅप 3ला जाण्याचे फायदे आणि तोटे. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांच्या समोर हा प्रश्न आहे की मला जे कॉलेज मिळाले, जे अलॉटमेंट झाले, जे ब्रँच मिळाले, त्यामध्ये मी आणखी बेटरमेंट करू की जाऊन कॉलेजला ॲडमिशन घेऊ? सो आजपासून तुमच्याकडे 14, 15, 16, 17 4 दिवस आहेत ॲडमिशन घेण्यासाठी. सो हा निर्णय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. त्यामुळे निर्णय घेण्याची गडबड करू नका. हा व्हिडिओ त्यासाठी संपूर्ण पहा. एकदा ठामपणे निर्णय घ्या आणि मग पुढे जा. बघूयात आपण कॅप 3ला जाण्याचे काय फायदे आहेत. पहा, फायदा नंबर 1, तुम्हाला कॅप 3ला जर तुम्ही जाताय मित्रांनो, तर पहिला फायदा आहे तुमचा बेटरमेंट होऊ शकते. बेटर कॉलेज मिळू शकतं, बेटर ब्रँच मिळू शकते. आत्ता मिळालेल्या अलॉटमेंटपेक्षा तुम्हाला आणखी चांगलं कॉलेज, आणखी चांगली ब्रँच मिळण्याची ती एक संधी आहे, ती म्हणजेच कॅप 3. त्यामुळे ती संधी निगेटिव्ह म्हणून घेऊ नका. ती खरंच एक संधी आहे, तुम्हाला बेटरमेंट होऊ शकते. फायदा क्रमांक 2 आहे, तुमचं जे काही ड्रीम कॉलेज आहे, टार्गेट कॉलेज आहे, त्या कॉलेजसाठी तुम्ही कॅप 1मध्ये प्रयत्न केला आहे, कॅप 2मध्ये प्रयत्न केला आहे, तर आणखी एक कॅप 3 आणि कॅप 4ची संधी तुमची वाट बघत आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या मनासारखं कॉलेज नाही मिळालं, ब्रँच नाही मिळाली, तर ही एक अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी खूपच गोल्डन चान्स असणार आहे. ओके. फायदा क्रमांक 3 आहे, कमी पर्सेंटाईलमध्ये चांगले कॉलेज मिळण्याची संधी. तुम्हाला इफ सपोज 94% आहे, तुमचं ड्रीम कॉलेज आहे VIT, परंतु VITचा कट ऑफ आणखी देखील 96वर 97वर रिस्पेक्टेड ब्रँचला आहे, फॉर एक्झाम्पल म्हणतोय मी, तर तुम्ही जर आणखी वाट पाहिली, कॅप 3ला गेलात, कॅप 4ला गेलात, तर ऑलरेडी तुम्हाला आत्ता जे कॉलेज मिळालेलं आहे ते फ्रीज केलेलं नाही, तर तुम्ही ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यामुळे ते कॉलेज निघून नाही जाणार. एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण बेटरमेंट करतो ना, त्यावेळी ते कॉलेज निघून नाही जात, ते कॉलेज सेफ आहे. अगोदर आपण या सगळ्या गोष्टीचे तोटे पण पाहूयात आणि मग आपण जाऊयात की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. पहा, तोटे काय आहेत. तोटा क्रमांक 1, अपेक्षित बेटरमेंटची गॅरंटी नाही. मित्रांनो, बेटरमेंट होणार आहे हा फायदा आहे, परंतु ते 100% गॅरंटीडच आहे असं नाही. दॅट डिपेंड्स ऑन युअर प्रेफरन्स लिस्ट. तुम्ही ऑप्शन फॉर्म कसा भरणार आहेत, प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करणार आहेत, त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर तुमच्या पर्सेंटाईलमध्ये आणि त्या कॉलेजच्या कट ऑफमध्ये खूप मोठा गॅप असेल तर बेटरमेंट नाही होणार. त्याचं एक परफेक्ट ॲनालिसिस आहे, कट ऑफ ॲनालिसिस करावं लागेल. तुमच्या कॅटेगरीनुसार किती गॅप आहे, तुम्हाला आत्ता मिळालेलं अलॉटमेंट आणि तुमच्या वरच्या प्रेफरन्समध्ये किती गॅप आहे ते बघावं लागेल. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 15 नंबरचा पर्याय आत्ता मिळाला आहे, प्रेफरन्स 15 मिळाला आहे आणि तुम्हाला 14, 13, 12कडे जायचं आहे, 13, 12, 11कडे जायचं आहे, तर त्या कॉलेजचा आत्ताचा कट ऑफ किती आहे, त्यासाठीचे कट ऑफचे व्हिडिओज पण आपले लवकरच पब्लिश होणार आहेत, आज उद्यापर्यंत. त्यामुळं कट ऑफ ॲनालिसिस बघा, कॅप 1चा पण कट ऑफ बघा, कॅप 2चा पण कट ऑफ बघा. जर गॅप कमी असेल तर बेटरमेंट होण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही उगीच तुमच्या लिस्टमध्ये तुमचं पर्सेंटाईल 70 आणि तुमचे कॉलेज लिस्ट आहे 99ची, 95ची, बेटरमेंट शक्यच नाही मित्रांनो. सो गॅरंटीड नाही आहे, हा एक तोटा आहे. दुसरं, चॉईस फिलिंग चुकीची असेल तर धोका आहे. मी आत्ता तेच बोलतोय की तुम्ही जर कॅप 3ला जाताय तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमची जर प्रेफरन्स लिस्टच चुकीची असेल, आत्ता मिळालेलं कॉलेज तुमचं चांगलं आहे, एकतर तुम्ही त्याचा रिसर्च नाहीच केला, तुम्ही त्या कॉलेजची चौकशीच नाही केली, कॉलेज कोऑर्डिनेटरसोबत बोला, त्याच्यावरती नंबर आलेले आहेत अलॉटमेंट लेटरवरती, त्यांच्याशी संपर्क करा, हॉस्टेलची कंडिशन विचारा किंवा कॉलेजच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल पण चौकशी करा. ते कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे, तुम्ही त्यांना फोन नक्की करू शकता. ॲडमिशन घेणं न घेणं हा तुमचा पुढचा पार्ट आहे. पण कदाचित तुम्ही रिसर्च केल्यानंतर असं दिसेल की जे कॉलेज मिळालं आहे ते चांगलंच असेल, तिथलं ॲकॅडमिक्स, क्युरिक्युलम, इव्हेंट्स ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या असू पण शकतात. तुम्ही रिसर्च न करता उगी एक मित्र म्हणतोय किंवा काका म्हणतायत, चुलते म्हणतायत, वडील म्हणतायत, कुणाचंही असं ऐकू नका. तुम्ही स्वतः बसून एक रिसर्च करा एक दिवसासाठी की तुम्हाला मिळालेली अलॉटमेंट खरंच चांगली आहे का. सध्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूब यावरती पण खूप सारे व्हिडिओज आहेत, परंतु ते तुम्हाला लागू होतीलच असं नाही. बरेच यूट्यूबर्स म्हणतात कॅप 3ला गेलं की फायदाच आहे, तोटा नाहीच आहे. चुकीचं आहे ते. कदाचित तुमचा लॉस पण होऊ शकतो. तुम्हाला मिळालेलं चांगलं कॉलेज कुणाचं तरी एक व्हिडिओ बघून तुम्ही लॉसमध्ये पण जाऊ शकता. त्यामुळे यूट्यूबर म्हणतायत किंवा इंस्टाग्रामवरती मी पाहिलं सर, व्हॉट्सअपवरती मी पाहिलं, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती मी पाहिलं, नका, ह्या सगळ्या गोष्टी नका करू. तुम्हाला जी अलॉटमेंट झालेली त्याचा एक परफेक्ट रिसर्च तुम्ही स्वतः करा.
कदाचित कॅप 3 तुमच्यासाठी लॉस पण असू शकतो. कोण म्हणलं प्रत्येक वेळी फायदाच असेल. ओके, सो ती एक वैयक्तिक तुमची बाजू आहे. नंबर 3, एक्झिस्टिंग सीटबद्दल चुकीचा निर्णय घेण्याचा धोका आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हणलं की आता चॉईस फिलिंग चुकीची असल्यावर तर लॉस आहेच. दुसरा एक तोटा असा आहे की एक्झिस्टिंग सीटबद्दल चुकीचा निर्णय. कॉलेज जर तुमचं चांगलं आहे तर तुम्ही आहे ते चांगलं कॉलेज सोडून कदाचित दुसऱ्या एखाद्या लोअर कट ऑफ, लोअर प्लेसमेंट, जिथे ॲकॅडमिक्स नाही आहे, वातावरण व्यवस्थित नाही, तुमच्या लोकेशनमध्ये ते येत नाही, तुम्हाला जी पाहिजे त्याच्यापेक्षा ते खूप दूर आहे, ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला त्रास होणार आहे 4 वर्ष, ह्या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला त्रास होणारं कॉलेज कदाचित तुमच्या लिस्टमध्ये असू शकतं आणि त्याचा तुम्ही रिसर्च केलेला नसेल तर तो एक तुमचा लॉस आहे. एक्झिस्टिंग सीटबद्दल चुकीचा निर्णय, कारण एकदा जर ही अलॉटमेंट गेली कॅप 2मधून कॅप 3मध्ये जाताना तुम्हाला बेटरच कॉलेजेस टाकायचे आहेत. तुम्ही जर चुकून पण एखादा आत्ताच्या कॉलेजपेक्षा लोअर कट ऑफचं कॉलेज टाकलं तर मित्रांनो तुमचा 100% लॉस होणार आहे आणि नंतर मात्र रिग्रेट करावं लागणार आहे. परत तुम्ही म्हणणार सर माझी कॅप 2ची सीट कुठे गेली, तुम्ही म्हणलात म्हणून मी कॅप 3ला गेलो. म्हणून मी आत्ताच सांगतो व्हिडिओमध्ये की तुम्ही तुमच्या कॉलेजबद्दल स्वतः रिसर्च करा, त्या ब्रँचबद्दल स्वतः बघा आणि प्रेफरन्स लिस्ट भरायचीच असेल तर आत्ताच्या अलॉटमेंटपेक्षा चांगलेच कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवा. अदरवाईज सगळ्यात मोठा रिग्रेट तुमच्यासाठी तो असेल. वेळ आणि मानसिक त्रास. कॅप 3ला जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला आणखी 15 दिवस कट ऑफ पाहत बसणे, सगळं त्याचा जो मानसिक ताण आहे, त्याचं ॲडमिशन प्रोसेस आहे, बाकी मुलं जाणार आहेत, ते जॉईन होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा जो त्रास आहे, टेन्शन आहे, प्रेशर आहे, ते फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर पालकांनासुद्धा असणार आहे. त्यामुळे हा एक त्याचा तोटा आहे. सो फायदे पण आहेत मित्रांनो, तोटे पण आहेत. मग आता यावर तुम्ही काय ॲक्शन घेणार आहेत ते आपण बघूया. लेट्स मूव्ह ऑन. पहा, मग कॅप 3ला जायचं की नाही हा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल तर त्याच्यासाठी आपण बघूयात. याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळं आहे मित्रांनो. प्रत्येकासाठी ही गोष्ट लागू होत नाही. कुठला तरी यूट्यूबर म्हणतोय म्हणून तुम्ही जाऊ नका, स्वामी सर म्हणतायत म्हणून तुम्ही कॅप 3ला जाऊ नका. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी याचं उत्तर वेगवेगळं आहे. ते कसं ते पण आपण बघूया. पहा, तुम्हाला हा निर्णय कसा घ्यायचा आहे ते सांगतो. तुम्हाला जे अलॉटमेंट कॅप 2मध्ये झाली आहे, आता ही तुमची अलॉटमेंट आहे. जे काही कॉलेज आहे तुमचं XYZ कॉलेज आणि XYZ ब्रँच, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, ते कॉलेज तुमचं खरंच आवडतं कॉलेज आहे का ते स्वतःला विचारून बघा. तुमच्या ब्रँच प्रेफरन्समध्ये आहे का, तुम्हाला जी कॉलेज मिळालं आणि ती ब्रँच मिळाली ते तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये बरोबर आहे का, वरच्या रँकिंगमध्ये आहे का, त्याचं उत्तर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं पाहिजे. त्यानंतर लोकेशन, त्या कॉलेजचं लोकेशन योग्य आहे का, तुम्हाला जाण्या येण्यासाठी, ट्रॅव्हलिंगसाठी ते बेटर आहे का. कारण प्रश्न 1-2 महिन्याचा नाही आहे मित्रांनो, 4 वर्षाचा प्रश्न आहे. त्यामुळे लोकेशनसुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्या प्लेसमेंट पहा, करिअर पर्स्पेक्टिव्हने ते कॉलेज योग्य आहे का नाही याचं उत्तर तुम्हाला स्वतः शोधायचं आहे, थोडा रिसर्च करायचा आहे. जर तुमचं उत्तर यस असेल तर फ्रीज करा, ॲडमिशन घ्यायला आज उद्या परवा 13 निघून जा. 14, 15, 16, 17 या 4 दिवसामध्ये तुम्ही कधीही प्रवेश घेऊ शकता. असं काही नाही की आजच्या आज लगेचच उठलाय बॅग भरायची नाही. तुमच्याकडे अजून पण 3 दिवस, उद्याचा परवाचा 13वाचा दिवस आहे. सो अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेऊन, डिसिजन घेऊन तुम्हाला पुढचं पाऊल उचलायचं आहे. इफ नो या प्रश्नांची उत्तरं जर तुमची निगेटिव्ह असतील, लोकेशन योग्य नाही, आवडतं कॉलेज नाही, ब्रँच प्रेफरन्समध्ये नाही, प्लेसमेंट्स व्यवस्थित नाही, ओव्हरऑल करिअर पर्स्पेक्टिव्हने सगळ्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नो मिळत आहे तर तुम्ही नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंटचा ऑप्शन चॉईस करा आणि कॅप 3ला निघून जा. तुम्ही ऑलरेडी 1000 फीस भरलेली आहे, त्यामुळे आता काय सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची गरज नाही. कॅप 2चं कॉलेज तुमच्यासोबत कॅप 3ला पण राहणार आहे आणि ते कॅप 4ला पण राहणार आहे. काळजी करू नका. फक्त तुम्ही काय करायचे ते लक्षात घ्या. पहा, सर्व विद्यार्थ्यांसाठी हा डिसिजन घेण्यासाठी 5 पॉईंट डिसिजन फॉर्म्युला मी तुम्हाला परत सांगतो आहे की सार या व्हिडिओचं जर कंप्लीट तुम्हाला जर समरी बघायची असेल तर हे 5 प्रश्न स्वतःला विचारा. प्रश्न क्रमांक 1 आहे, कॅप 2मध्ये कॉलेज खरंच नको आहे का, तुम्हाला जे मिळालेलं कॉलेज आहे ते खरंच नको आहे का, हे एकदा स्वतःला प्रश्न विचारून बघा आणि त्याचं उत्तर जर खरंच ते कॉलेज नको आहे असेल तरच कॅप 3ला जा. प्रश्न क्रमांक 2 विचारा, मला त्यापेक्षा वरच्या प्रेफरन्समध्ये रिअलिस्टिक चान्स आहे का. आता हे सगळ्यांसाठी वेगवेगळा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही जी प्रेफरन्स लिस्ट, ऑप्शन फॉर्म लिस्ट तयार केले, आता तुम्ही बघा कॅप
2ला तुम्हाला जी काय अलॉटमेंट झाली 27 नंबरचा प्रेफरन्स मिळाला आहे, 15 नंबरचा प्रेफरन्स मिळाला आहे, 40 नंबरचा प्रेफरन्स मिळाला आहे, त्याच्यावरचे आता 40चा मिळाला आहे तर त्याच्यावरचे 39, त्याच्यामध्ये 39, 38, 37मध्ये तुम्हाला मिळालेलं जे कॉलेज आहे त्याचा कट ऑफ बघा या राऊंडचा कॅप 2चा. जर त्याच्यात गॅप जास्त असेल, आता तुमचं जे कॉलेज मिळालं आहे ते 40 नंबरचं आहे, तिथं तुम्हाला मिळाले सपोज 93 पर्सेंटाईलवर, आणि तुम्ही म्हणताय की मला 98 पर्सेंटाईलच्या कॉलेजला जायचं आहे, तर हे कसं शक्य आहे मित्रांनो? तुमचं जे इमॅजिनेशन आहे, तुमचा जो गेस आहे, कॅल्क्युलेशन आहे, तेच चुकीचं आहे मुळात. कारण एवढा मोठा गॅप कॅप 3मध्ये खाली येणार नाही. हां, मला माहिती आहे कॅप 3ला कॅप 4ला कट ऑफ निश्चितपणे थोडा थोडा खाली येतो, कारण बरेच मुलं जॉईन होतात. ज्या सीट आता रिझर्व झालेल्या आहेत बेटरमेंटमुळं, त्या सगळ्या रिकाम्या होणार आहेत, त्यामुळे व्हॅकन्सीज कॅप 3ला वाढणार आहेत. निश्चितपणे ही मुलं निघून गेले की त्या कॉलेजच्या सीट वॅकंट होतात. त्यामुळे आता बेटरमेंटच्या ज्या सीट आहेत त्या वॅकन्सीमध्ये येतात. वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये त्या दाखवल्या पण जाणार आहेत कॅप 3च्या वेळी. म्हणून मग तुम्हाला चान्स तर आहे, परंतु जर गॅप जास्त असेल तर तो चान्स रिअलिस्टिक नाही. जर असेल रिअलिस्टिक, गॅप कमी असेल कट ऑफचा तुमच्या कॅटेगरीनुसार, पर्सेंटाईलनुसार, तर निश्चितपणे तुम्ही कॅप 3ला जा, अदरवाईज जाऊ नका. क्वेश्चन नंबर 3मध्ये येतं मी, माझ्या पर्सेंटाईल आणि कॅटेगरी मुवमेंट माझ्या बाजूने आहे का? आता तुम्हाला कॅप 3ला जायचं आहे की नाही हे एकदा प्रश्न स्वतःला विचारा, की जे पर्सेंटाईल आहे आणि कॅटेगरी मुवमेंट आहे, कट ऑफ तुम्ही चेक करायचं आहे कॅप 1चा, 2चा, 3चा, तुमचा त्या कॉलेजचा आणि त्या ब्रँचचा. हे का बघायचं? हे खूप महत्त्वाचं आहे, कारण कट ऑफनुसारच डाऊनग्रेड अपग्रेड ठरायला तिथं. कोणतं कॉलेज किती पर्सेंटाईलला, कोणती ब्रँच किती पर्सेंटाईलला क्लोज होणार, हे सगळं या कट ऑफ मुवमेंटनुसार आहे. मग तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ तुमच्या पर्सेंटाईलनुसार ते मॅच होतं आहे का? कॅप 3ला तुम्हाला फार तर फार 40 नंबरचं मिळाले तर तुम्ही 39, 38, 37 प्रेडिक्ट करू शकता. पण असं नाही होणार की तुम्ही आत्ता 40 नंबरचा प्रेफरन्स मिळाला आणि कॅप 3ला तुम्ही म्हणताय मला 5वा 6वा क्रमांक मिळेल. नाही होणार मित्रांनो. आणि तुमची जी ऑप्शन फॉर्म लिस्ट आहे ती रिअलिस्टिक बनवा. आता बरेच नको असलेले ऑप्शन्स कट करा, फक्त जे पाहिजे आणि तुमच्या कट ऑफला मॅच होतं आहे आत्ता जे मिळालेले त्याच्या वरचे 4-5 कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये निश्चितपणे ठेवा. कॅप 3मध्ये 6 कॉलेज आउट ऑफ फ्रीज असणार, त्यामुळे त्याचा पण विचार तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर माझी प्रेफरन्स लिस्ट योग्य आहे का, हा प्रश्न निश्चितपणे विचारा. कॅप 3ला जाणार असाल तर ज्यावेळी तुम्ही प्रेफरन्स लिस्ट तयार करचाल तर ती प्रेफरन्स लिस्ट तुमची आत्ताची अलॉटमेंट घालवणारी नसली पाहिजे. नाही तर तेल पण गेलं आणि तूप पण गेलं असं होऊ नये. तुम्ही कोळशाच्या शोधात हिरा गमावू नका. मी परत एकदा म्हणतो, यापूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यामुळे आत्ता जी प्रेफरन्स लिस्ट बनवणार आहे ती कशी पाहिजे? योग्य पाहिजे. आत्ताच्या अलॉटमेंटपेक्षा चांगले आणि बेटर कॉलेजेस, बेटर ब्रँचेसच त्या ठिकाणी ॲड करा कॅप 3मध्ये. क्वेश्चन नंबर 5 स्वतःला विचारा, जर बेटरमेंट नाही मिळालं तर मी काय करेल? तर कॅप 3मध्ये तुम्हाला थांबायचं आहे की पुढच्या राऊंडला जायचं आहे? कारण कॅप 2ची अलॉटमेंट तुमच्यासोबत जर बेटरमेंट नाही झालं तर असतेच. कॅप 3ला तुम्ही जाऊन परत ॲडमिशन घेऊ शकता. सो या सगळ्या गोष्टी खूप खूप मॅटर करतात विद्यार्थी मित्रांनो. शेवटी आजच्या व्हिडिओचं कन्क्लुजन काय असणार आहे? कॅप 3 हा ना पूर्णपणे चांगला आहे ना पूर्णपणे वाईट. म्हणून मग माझं एक वैयक्तिक मत आहे की कॅप 3 हा पूर्णपणे चांगला पण नाही आणि कॅप 3 हा पूर्णपणे वाईट नाही, तर तो सर्वस्वी तुमच्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे, एक संधी घेऊन आला आहे मित्रांनो. त्या संधीचा वापर तुम्हाला कसा करायचा हे स्वतः ठरवा. डिसिजन मेकिंग शुड बी केअरफुल. आता यावेळी तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो अत्यंत काळजीपूर्वक घ्या. तुमच्या हातातली सीट जाणार नाही आणि तुम्हाला जर मिळणार असेल तर ती बेटर सीटच असेल, बेटर कॉलेजेस असेल. अदरवाईज जर तुमचं कॉलेज आत्ताच चांगलं असेल, आत्ताच चांगली ब्रँच आहे, तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि उद्याच प्रवेश घ्यायला निघून जा. ठीक आहे? सो मी स्वामी सर, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसह. धन्यवाद.